नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं महारुद्र करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये। आजच्या भाग 2 च्या लेक्चर मध्ये आपण महत्त्वाचे पुरस्कार अभ्यासणार आहोत। तर वेळ न दवडता सुरू करूया लेक्चरला। सर्वात महत्त्वाचं पद्म पुरस्कार आपण 2026 चे बघणार आहोत। भारतातल्या एकूण 131 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले। त्यामध्ये पद्मविभूषण 5 व्यक्तींना मिळाला, पद्मभूषण 13 व्यक्तींना मिळाला आणि पद्मश्री पुरस्कार 113 व्यक्तींना मिळालेला आहे। यावर्षी भारतरत्न पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला नाहीये मित्रांनो। आता महाराष्ट्रातले जे विजेते आहेत ते कोण आहेत, तर पद्मविभूषण 1 पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्राला, पद्मभूषण 3 पुरस्कार मिळालेले आहेत, पद्मश्री 11 मिळालेले आहेत, असे एकूण 15 पद्म पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्र राज्याला। आता बघा, पद्मभूषण जे पुरस्कार आहेत ते कोणकोणत्या व्यक्तींना मिळालेले आहेत। आता हे 5 नाव तुम्हाला VVIMP आहेत, म्हणजे हे पाठच करावे लागतील। 5 नाव कोणकोणते आहेत? धर्मेंद्र देओल यांना मरणोत्तर कला या क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर VS अच्युतानंदन यांना पण मरणोत्तर सार्वजनिक सेवा या क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांना मरणोत्तर जो पुरस्कार मिळालेला आहे पद्मविभूषण, तर त्यांच्या कुटुंबियांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिलेला होता, हे पण लक्षात ठेवा। त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी की अच्युतानंदन यांना जो पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे तो त्यांच्या घरच्यांनी घेण्यास नकार दिलेला आहे। त्यानंतर N राजम यांना कला क्षेत्रासाठी म्हणजे शास्त्रीय संगीतासाठी त्यांना पद्मविभूषण मिळालेला आहे। त्यानंतर KT थॉमस यांना सार्वजनिक सेवेसाठी पुरस्कार मिळालेला आहे, ते केरळ राज्याचे आहेत। P नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे। पद्मविभूषण कोणाकोणाला मिळालेला आहे ते बघू। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीसाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे जास्त करून पद्मभूषण पुरस्कार विचारले जातील। तर अलका याग्निक यांना कला साठी पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे, ते महाराष्ट्राचेच आहेत। पियुष पांडे यांना मरणोत्तर कला या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे, ते पण महाराष्ट्राचे आहेत। हे जास्त करून तुम्हाला महाराष्ट्राचे व्यक्ती विचारले जाणार आहेत। त्यानंतर भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल राहून चुकलेले आहेत, सार्वजनिक सेवा ते उत्तराखंड राज्याचे आहेत। त्यानंतर मम्मुटी कला क्षेत्रासाठी केरळ राज्याचे आहेत। शिबू सोरेन यांना मरणोत्तर सार्वजनिक सेवेमध्ये पुरस्कार मिळालेला आहे, झारखंड राज्याचे आहेत। विजय अमृतराज यांना क्रीडा क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे, त्यांचा जो खेळाचा जो प्रकार होता तो होता टेनिस। त्यानंतर कलिपत्ती पलानीस्वामी तामिळनाडूचे आहेत, वैद्यकशास्त्र क्षेत्रातला पुरस्कार मिळालेला आहे। डॉक्टर नूरी दत्तात्रेयुडू वैद्यकशास्त्र अमेरिका। SKM महिलानंदन सार्वजनिक कार्य। त्यानंतर शतावधानी आर गणेश कला क्षेत्रासाठी कर्नाटक राज्याचे आहेत। VK मल्होत्रा सार्वजनिक सेवा। वेल्लापल्ली नटेशन सार्वजनिक सेवा। हे तुम्हाला एवढे सर्व पुरस्कार करण्याची गरज नाही मित्रांनो, जास्त करून तुम्हाला महाराष्ट्राचे विचारले जातील। त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती विचारलं जास्तीत जास्त, त्यामुळे एवढे सगळे पुरस्कार करण्याची गरज नाहीये। त्यातल्या 11 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, तर त्या 11 व्यक्ती कोण आहेत हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील। रोहित शर्मा क्रीडा क्षेत्रासाठी, ते क्रिकेटर आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती। नंतर R माधवन यांना कला क्षेत्रासाठी, ते हिरो आहेत, ते आपल्याला माहिती आहे। त्यानंतर सतीश शहा यांना मरणोत्तर कला क्षेत्रासाठी मिळालेला आहे। रघुवीर खेडकर हे तमाशा आणि लोककला यांनाच तमाशा महर्षी असं सुद्धा म्हणतात। त्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे, ते तारपावादक आहेत, आदिवासी तारपावादक आहेत। त्यानंतर आर्मिडा फर्नांडिस हे वैद्यकशास्त्र नवजात बालकांसाठी आशियातली पहिली मिल्क बँक स्थापन केलेली होती। त्यानंतर अशोक खाडे व्यापार उद्योग। त्यानंतर सत्यनारायण नुवाल हे पण व्यापार आणि उद्योगांसाठी यांना पद्मश्री मिळालेला आहे। त्यानंतर श्रीरंग देवबा लाड यांना कृषीसाठी पद्मश्री मिळालेला आहे। त्यानंतर जुझैर वासी यांना विज्ञान अभियांत्रिकीसाठी मिळालेला आहे। आणि शेवटचे जनार्दन बोथे यांना समाजकार्यासाठी पद्मश्री मिळालेला आहे। नागरी पुरस्कारांबद्दलची जी माहिती आहे ती बघूया। भारत सरकारकडून 4 नागरी पुरस्कार प्रदान केले जातात। हे 4 नागरी पुरस्कार कोणते कोणते होते हे बघा। भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण, त्यानंतर पद्मश्री, असे 4 प्रकारांमध्ये हे पुरस्कार दिले जातात।
आता सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतरत्न आहे, ज्याची स्थापना 1954 ला झाली होती. जे पुरस्कार मिळणारे व्यक्ती त्यांना कोणत्याही प्रकारची रोख रक्कम दिली जात नाही, हे इथे लक्षात घेण्यासारखे. त्यानंतर भारतरत्न विजेते जे परदेशी नागरिक आहेत त्यामध्ये खान अब्दुल गफार खान, ज्यांना सरद गांधी असं सुद्धा म्हणतात, पाकिस्तानचे होते ते. त्यानंतर नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे, त्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत 2026 पर्यंत 53 भारतरत्न प्राप्त व्यक्ती आहेत. भारतरत्न मिळवणारे सर्वात वयस्कर व्यक्ती होते महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यांना 100व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला होता आणि ते असा पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत, हे पण लक्षात ठेवा. भारतरत्न मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती आहे सचिन तेंडुलकर, त्यांना 40व्या वर्षी हा पुरस्कार मिळालेला. शौर्य पुरस्कार 2026 अशोक चक्र हे शांततेच्या काळात दिला जातो हा पुरस्कार. त्यानंतर हा पुरस्कार आहे अशोक चक्र, हा अशोक चक्र कॅप्टन शुभांशु शुक्ला, ज्यांनी ॲक्सिओम मिशन 4 मध्ये सहभाग नोंदवून अंतराळ स्थानकाला भेट दिली होती आणि हे असे भेट देणारे ते पहिले भारतीय आहेत आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. तर पहिली अंतराळात जाणारे व्यक्ती कोण आहे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. त्यानंतर कीर्तीचक्र 3 व्यक्तींना मिळालेला आहे. शौर्य पुरस्कारावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, जास्त करून कॅप्टन शुभांशु शुक्लांवरती येऊ शकतो. कीर्तीचक्र मेजर अर्शदीप सिंग यांना मिळालेले आहे. त्यानंतर नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा यांना मिळालेले आहे आणि तिसरे व्यक्ती आहेत कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर. अशा 3 व्यक्तींना कीर्तीचक्र मिळालेला आहे. शांततेच्या काळात आणि युद्धाच्या काळात कोणते पुरस्कार दिले जातात, तर लक्षात ठेवा मित्रांनो, शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे अशोक चक्र. त्यानंतर 2 नंबरचा सर्वोच्च पुरस्कार आहे कीर्तीचक्र आणि 3 नंबरचा पुरस्कार आहे शौर्य चक्र. तर असे शांततेच्या काळात दिले जाणारे पुरस्कार आहेत अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र. शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर अशोक चक्र. आता युद्ध काळामध्ये कोणकोणते पुरस्कार दिले जातात, तर परमवीर चक्र युद्धाच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, तर परमवीर चक्र. त्यानंतर दुसरा क्रमांकाचा पुरस्कार आहे महावीर चक्र. आणि 3 नंबरचा पुरस्कार आहे वीरचक्र. असे 6 पुरस्कार आपण बघितले, शांततेच्या काळात दिले जाणारे आणि युद्धाच्या काळात दिले जाणारे. तर शांततेच्या काळात अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र पुरस्कार दिले जातात, तर युद्धाच्या काळात परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र हे पुरस्कार दिले जातात. इथे आपल्याला लक्षात घ्यायचं, UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा पर्यावरणाचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर सुप्रिया साहू या IAS ऑफिसर आहेत, यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 2024 मध्ये माधव गाडगे यांना मिळालेला होता. 2022 मध्ये 2018 ला नरेंद्र मोदी यांना मिळालेला होता. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर जागतिक मानवतावादी पुरस्कार 2025 अनंत अंबानी यांना मिळालेला आहे. अनंत अंबानी हे वनतारा या वन्यजीव केंद्राचे संस्थापक आहेत आणि असा पुरस्कार मिळवणारे ते तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. तर हा पुरस्कार ग्लोबल ह्युमन सोसायटी अमेरिकेकडून दिला जातो. नरेंद्र मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे, तर स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा पुरस्कार दिलेला आहे. इस्रायलची जी संसद आहे तिला नेसेट म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. इस्रायल हा पश्चिम आशियातला भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरचा देश आहे. आता नुकतंच इस्रायल आणि अमेरिका या 2 देशांनी मिळून इराणवरती जो हल्ला केला संयुक्तपणे, त्या हल्ल्याला त्यांनी नाव दिलेलं होतं ऑपरेशन लायन रोवर. आणि त्या ऑपरेशन लायन रोवर मध्ये जे खामनेई नावाचा जो इराणचे जे प्रमुख होते ते मारले गेले. तर आता त्यावरती सुद्धा प्रश्न येईल. तर इस्रायलची जी राजधानी ती जेरुसलेम आहे, तिथले जे पंतप्रधान आहेत ते बेंजामिन नेतन्याहू आहेत आणि त्यांचं जे चलन आहे ते शेकेल आहे तिथे. त्यानंतर गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार आलिया भट्ट या अभिनेत्रीला मिळालेला आहे. गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार
तर हे जे ठिकाण होतं तर रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सौदी दिलेला होता हा पुरस्कार. आणि गोल्डन ग्लोब हॉलिवूडचा प्रतिष्ठित पुरस्कार आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा पॉइंट, मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च पुरस्कार. आता मोदींना कोणकोणते पुरस्कार मिळाले याची सुद्धा तुम्हाला लिस्ट बघायची आहे. तर मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया हा मिळालेला आहे. द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया हा पुरस्कार मिळालेला आहे. नरेंद्र मोदींना 2025-26 मध्ये मिळालेले जे सन्मान आहेत ते कोणकोणते ते बघू आपण. बार्बाडोस या देशाने ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा पुरस्कार दिला. मॉरिशस देशाने ऑर्डर स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन, ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा पुरस्कार मिळाला. श्रीलंका या देशाने मित्र विभूषण हा पुरस्कार दिला. हा पुरस्कार लक्षात ठेवा मित्रांनो, मित्र विभूषण हा पुरस्कार श्रीलंकेने दिलेला आहे. सायप्रस या देशाने ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मका 3 हा पुरस्कार दिलेला आहे. घाना या देशाने द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा पुरस्कार दिलेला आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाने द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो हा पुरस्कार दिला. ब्राझील देशाने ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा पुरस्कार दिला. नामिबिया या देशाने द ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विसिया मिराबिलिस हा पुरस्कार दिला. आणि इथिओपिया या देशाने द ग्रेट ऑनर ऑफ निशान ऑफ इथिओपिया हा पुरस्कार दिलेला आहे. जी स्लाइड आहे, बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025, भारतीय महिला क्रिकेटर संघाची जी उपकर्णधार आहे आपली स्मृती मानधना यांना स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर दिव्या देशमुख ठरले आहे. पॅरा स्पोर्ट्स ऑफ द इयर प्रीतिपाल ठरले आहे. आणि जीवन गौरव पुरस्कार अंजली भागवतला मिळालेला आहे. त्यानंतर वीरभद्रन रामनाथन यांना क्राफोर्ड पुरस्कार 2026 मिळालेला आहे आणि ते भारतीय वंशाचे हवामानशास्त्रज्ञ आहेत. पुरस्कार देणारी जी संस्था आहे ती रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स आहे. याच क्राफोर्ड पुरस्काराला भूविज्ञानाचा नोबेल असं सुद्धा म्हणतात. भूविज्ञानाचा नोबेल असं सुद्धा म्हणतात. जसं गणिताचा नोबेल पुरस्कार विचारलं तर आबेल पुरस्कार उत्तर येतं, तसं भूविज्ञानाचा नोबेल कोणाला म्हणतात तर क्राफोर्ड पुरस्काराला म्हणतात. आणि तो पुरस्कार जे भारतीय वंशाचे वीरभद्रन रामनाथन आहे त्यांना मिळालेला आहे. पाणी जीवन गौरव पुरस्कार 2026 इलाया राजा यांना मिळालेला आहे. पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला? इलाया राजा, जे की ज्येष्ठ संगीतकार आहेत. 2026च्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा पुरस्कार दिला गेला. 2025च्या विजेत्या आहेत सई परांजपे. हा प्रश्न एमपीएससीच्या ग्रुप बी ला विचारलेला होता मित्रांनो, त्यामुळे हे लक्षात ठेवा की पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला तर इलाया राजा यांना मिळालेला आहे. आणि 2025च्या विजेत्या आहेत सई परांजपे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल भेट दिलेला आहे. व्हेनेझुएलाच्या ज्या नेत्या होत्या त्यांचं नाव होतं मारिया मचाडो, ज्यांना 2025चा शांततेचा नोबेल मिळाला होता. तर त्यांनी काय केलं की तो पुरस्कार जो होता शांततेचा नोबेल तर तो डोनाल्ड ट्रम्प यांना भेट दिलेला आहे. त्यानंतर फिफा शांतता पुरस्कार 2025 आपले डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला आहे, जे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. नंतर 79वा बॅफ्टा अवॉर्ड 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट वन बॅटल आफ्टर अनदर हा आहे. त्यानंतर अभिनेता आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता तो आहे रॉबर्ट अरामियो यांना आय स्वेअर या चित्रपटासाठी मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे जेसी बकले, हॅमनेट या चित्रपटात काम केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार आपल्या भारतीय चित्रपटाला मिळालेला आहे. त्याचं नाव आहे बुंग चित्रपट, जो की मणिपूर चित्रपट आहे, ज्याचं डायरेक्टर फरहान अख्तर. बॅफ्टा अवॉर्ड मध्ये हा पुरस्कार जिंकणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 23 जानेवारीला हा पुरस्कार दिला जातो. 23 जानेवारी हा सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस असतो, त्यामुळे या दिवशी हा पुरस्कार दिला जातो. 2026 ला हा पुरस्कार सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला मिळाला. आणि दुसरा पुरस्कार आहे तो लेफ्टनंट कर्नल सीमा शेळके यांना मिळालेला आहे. कर्नल सीमा शेळके ज्या की आपल्या अहिल्यानगरच्या आहेत, त्याच्यामुळे यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार महाराष्ट्रातली व्यक्ती आहे आणि यांनी काय केलं होतं, ह्या मूळच्या महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरच्या आहेत, परंतु त्यांनी चुरामला म्हणजे केरळ मधलं इथे 190 फूट लांबीचा बेली ब्रिज उभारून गावकऱ्यांसाठी मार्ग मोकळा केला होता.
अवघ्या ते पण काही तासामध्येच. त्याच्यामुळे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते यांना जी संस्था आहे तिला 51 लाख रुपये दिलं जातं आणि व्यक्तीला 5 लाख रुपये आणि मानपत्र दिलं जातं, हे पण लक्षात ठेवा इथे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 ग्रासा माशेल यांना मिळालेला आहे. त्या ग्रासा माशेल या मोझांबिक देशाच्या माजी शिक्षण आणि संस्कृती मंत्री आहेत आणि तसेच त्या मंडेला यांच्या पत्नी आहेत. तसेच द एल्डर्स या जागतिक शांतता गटाच्या त्या संस्थापक सदस्य आहेत, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर साहित्य पुरस्कार 2026 हे महत्वाचे पुरस्कार आहेत, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना दिलेला आहे. त्यानंतर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळाला. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार दिलीप धोंगडे यांना मिळालेला आहे आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार विनोद कुलकर्णी यांना मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी, अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार दिलीप धोंगडे, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार विनोद कुलकर्णी यांना मिळालेले आहेत. नंतर माझी वसुंधरा अभियान पुरस्कार 2024-25 2026 मध्ये कोणकोणत्या शहरांना हे पुरस्कार मिळालेले आहेत, तर अमृत शहर जे की 10 लाखापेक्षा जास्त आहे तो पुरस्कार पिंपरी चिंचवडला गेलेला आहे. अमृत शहर 3 ते 10 लाखापर्यंत मीरा भाईंदरला गेलेला आहे. नगर परिषद अमृतगड 15 ते 25 हजार मध्ये, मंचर पुणे नगरपालिका 40,000 ते 1 लाख, बारामती नगरपालिका 1 लाख ते 3 लाख, सातारा एवढं महत्वाचं नाहीये, हा हे महत्वाचा आहे, महत्वाचा पुरस्कार आहे, हा लक्षात ठेवा. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार रवीना टंडन यांना मिळालेला आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 हा रुबल नागी यांना मिळालेला आहे, ज्या की जम्मू काश्मीरच्या आहेत. आणि महत्वाचं जे वन लाइनर आहे, स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025 भारतातील सर्वात स्वच्छ बंदर जे आहे ते आहे पॅराद्वीप बंदर. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 चा विज्ञान रत्न पुरस्कार हा जयंत नारळीकर जे की प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ आहेत यांना मिळालेला आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 चा स्वामी शांताकुमार यांना मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण भाग 2 मध्ये महत्वाचे पुरस्कार अभ्यासलेले आहेत. 3 मध्ये आपण कृषी व पर्यावरणाच्या घडामोडी बघणार आहोत. तर ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी बेल आयकॉन आहे ती काळी करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ टाकले जातील त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तर अशा पद्धतीने आपण भाग 2 कंप्लीट केलेला आहे. थँक्यू सो मच.